Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. In one of our grammar tricks videos, we have learned to identify present continuous tense. आपल्या ग्रामर ट्रिक्स मधील एका व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ ओळखायला शिकलो. Today we will learn in detail how to form affirmative, negative and interrogative sentences in the present continuous tense. आज आपण सविस्तररित्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकूया. The present continuous, also called present progressive, is a verb tense which is used to show that an ongoing action is happening now, either at the moment of speech or now in a larger sense. प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असा काळ आहे जो एखादी क्रिया जी आपण बोलत असताना घडत असते किंवा व्यापक अर्थी त्या दरम्यान चालू असते. द प्रेझेंट कंटिन्युअस कॅन ऑल्सो बी युज्ड टू शो दॅट अन ॲक्शन इज गोइंग टू टेक प्लेस इन दी नियर फ्युचर. एखादी क्रिया जर नजीकच्या भविष्यात घडणार असेल तर सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर केला जातो. प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म्स. प्रेझेंट कंटिन्युअसची रूप. द प्रेझेंट कंटिन्युअस इज फॉर्म्ड युझिंग एम और इज और आर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट कंटिन्युअसची रचना एम किंवा इज किंवा आर अधिक प्रेझेंट पार्टिसिपल वापरून केली जाते. क्वेश्चन्स आर इंडिकेटेड बाय इन्व्हर्टिंग दी सब्जेक्ट अँड एम इज आर. प्रश्न बनवताना कर्ता आणि एम इज किंवा आर यांच्या जागांची अदलाबदल केली जाते. निगेटिव्ह्ज आर मेड विथ नॉट. नकारात्मक वाक्य नॉट लावून बनवली जातात. स्टेटमेंट यू आर वॉचिंग टीव्ही. सकारात्मक वाक्य यू आर वॉचिंग टीव्ही म्हणजे तू टीव्ही बघत आहेस किंवा तुम्ही टीव्ही बघत आहात. क्वेश्चन आर यू वॉचिंग टीव्ही. प्रश्न आर यू वॉचिंग टीव्ही म्हणजे तू टीव्ही बघत आहेस का किंवा बघतोयस का किंवा तुम्ही टीव्ही बघत आहात का किंवा तुम्ही टीव्ही बघताय का. निगेटिव्ह यू आर नॉट वॉचिंग टीव्ही. नकारात्मक यू आर नॉट वॉचिंग टीव्ही. तू टीव्ही बघत नाहीयेस किंवा तुम्ही टीव्ही बघत नाही आहात. प्रेझेंट कंटिन्युअस युजेस. प्रेझेंट कंटिन्युअसचे वापर. यूज वन नाव. पहिला वापर आत्ता यासाठी वापरला जातो. यूज द प्रेझेंट कंटिन्युअस विथ नॉर्मल वर्ब्स टू एक्सप्रेस द आयडिया दॅट समथिंग इज हॅपनिंग नाव ॲट धिस व्हेरी मोमेंट. साधारण क्रियापदांबरोबर प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर ह्या क्षणी म्हणजे तुम्ही बोलत असताना जे काही घडत आहे ते वर्णन करण्यासाठी करा. इट कॅन ऑल्सो बी युज्ड टू शो दॅट समथिंग इज नॉट हॅपनिंग नाव. त्याचा वापर आत्ता जे काही घडत नाहीये ते सुद्धा दर्शवण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल्स. उदाहरणार्थ यू आर लर्निंग इंग्लिश नाव. तू आत्ता इंग्रजी शिकत आहेस किंवा तुम्ही आत्ता इंग्रजी शिकत आहात. यू आर नॉट स्विमिंग नाव. तू आत्ता पोहत नाहीयेस किंवा तुम्ही आत्ता पोहत नाही आहात. आर यू स्लीपिंग. तू किंवा तुम्ही झोपलायत का. आय एम सिटिंग. मी बसलो आहे किंवा बसले आहे. आय एम नॉट स्टँडिंग. मी उभा नाहीये किंवा उभी नाहीये. इज ही सिटिंग ऑर स्टँडिंग. तो बसलेला आहे का उभा आहे. दे आर रीडिंग देअर बुक्स. ते त्यांची पुस्तकं वाचत आहेत. दे आर नॉट वॉचिंग टेलिव्हिजन. ते टीव्ही बघत नाहीयेत. व्हॉट आर यू डुईंग. तू काय करतोयस किंवा तुम्ही काय करताय. वाय आंट यू डुईंग युअर होमवर्क. तू तुझा होमवर्क म्हणजे गृहपाठ का करत नाहीयेस किंवा तुम्ही तुमचा गृहपाठ का करत नाही आहात. यूज टू लॉंगर ॲक्शन्स इन प्रोग्रेस नाव. दुसरा वापर दीर्घकाळ चालू क्रिया ज्या आत्ता घडत आहेत त्या दर्शवण्यासाठी. In English, now can mean this second, today, this month, this year, this century and so on. इंग्रजीमध्ये नाऊचा अर्थ
दिस सेकंड म्हणजे ह्या क्षणी, टुडे म्हणजे आज, दिस मंथ म्हणजे ह्या महिन्यात, दिस इयर म्हणजे ह्या वर्षी, दिस सेंचुरी म्हणजे ह्या शतकात, अँड सो ऑन, आणि असे सर्व काही असा होतो. Sometimes we use the present continuous to say that we are in the process of doing a longer action which is in progress. However, we might not be doing it at this exact second. काही वेळा एखादी दीर्घकाळ चालू क्रिया आपण जरी या क्षणी करत नसलो तरी ती सध्या करत आहोत हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करतो. एक्झाम्पल्स: All of these sentences can be said while eating dinner in a restaurant. उदाहरणार्थ, खालील सर्व वाक्य आपण जरी हॉटेलमध्ये जेवत असलो तरी म्हणू शकतो. म्हणजे या क्षणी काहीतरी दुसरं करत असताना सुद्धा दीर्घकाळापासून चालू क्रियेबद्दल प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये बोलतो. आय एम स्टडिंग टू बिकम अ डॉक्टर. मी डॉक्टरीचा अभ्यास करतो आहे किंवा करते आहे. I am not studying to become a dentist. मी दंतवैद्यकीचा किंवा डेंटिस्ट बनण्याचा अभ्यास करत नाहीये. I am reading the book Tom Sawyer. मी टॉम सॉयर हे पुस्तक वाचत आहे. I am not reading any books right now. मी सध्या कोणतीही पुस्तकं वाचत नाहीये. Are you working on any special projects at work? कामावर तू कोणत्या विशेष प्रकल्पांवर काम करत आहेस का? किंवा कामावर तुम्ही कोणत्या विशेष प्रकल्पांवर काम करत आहात का? Aren't you teaching at the university now? तुम्ही सध्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत नाही आहात का? यूज 3 नियर फ्युचर. तिसरा वापर नजीकच्या भविष्यकाळात होणारी क्रिया दर्शवण्यासाठी. Sometimes Speakers use the present continuous to indicate that something will or will not happen in the near future. काही वेळा वक्ते प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर एखादी गोष्ट नजीकच्या भविष्यकाळात घडेल किंवा घडणार नाही हे दर्शवण्यासाठी करतात. एक्झाम्पल: उदाहरणार्थ, आय एम मीटिंग सम फ्रेंड्स आफ्टर वर्क. मी आज कामावरून सुटल्यावर काही मित्रांना भेटणार आहे. आय एम नॉट गोइंग टू दी पार्टी टू नाईट. आज रात्री मी पार्टीला जाणार नाहीये. इज ही विजिटिंग हिज पेरेंट्स नेक्स्ट वीकेंड. पुढच्या आठवड्यात तो किंवा ते त्याच्या आई वडिलांना भेटणार आहेत का? किंवा तो भेटणार आहे का? किंवा ते भेटणार आहेत का? इजंट ही कमिंग विथ अस टू नाईट. आज रात्री तो किंवा ते आपल्याबरोबर येणार नाही आहेत का? यूज 4 रिपिटेशन अँड इरिटेशन विथ ऑलवेज. चौथा वापर ऑलवेजचा वापर करून सतत घडणाऱ्या किंवा संताप आणणाऱ्या गोष्टी दर्शवण्यासाठी. द प्रेझेंट कंटिन्युअस विथ वर्ड्स सच ॲज ऑलवेज ऑर कॉन्स्टंटली एक्सप्रेसेस द आयडिया दॅट समथिंग इरिटेटिंग ऑर शॉकिंग ऑफन हॅपन्स. एखादी संताप आणणारी किंवा धक्कादायक क्रिया बऱ्याच वेळा घडत आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस बरोबर ऑलवेज आणि कॉन्स्टंटलीचा वापर केला जातो. नोटिस दॅट द मीनिंग इज लाईक सिम्पल प्रेझेंट बट विथ निगेटिव्ह इमोशन. तुमच्या लक्षात येईल की अशा वाक्यांचा अर्थ सिम्पल प्रेझेंट म्हणजे साध्या वर्तमान काळासारखा होतो पण त्यातून नकारात्मक भाव प्रकट होतो. Remember to put the words always or constantly between be and verb plus ing. नेहमी be म्हणजे is, am, are आणि verb plus ing च्या मध्ये always किंवा constantly लावायचं लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स: उदाहरणार्थ, she is always coming to class late. ती वर्गात नेहमी उशिरा येते. He is constantly talking. I wish he would शट अप. तो सतत बोलत असतो. मी आशा करते की तो गप्प बसेल. आय डोंट लाईक देम बिकॉज दे आर ऑलवेज कंप्लेनिंग. मला ते आवडत नाहीत कारण ते नेहमी तक्रार करत असतात. सो लेट समराइज. फॉर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स द स्ट्रक्चर इज. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सकारात्मक वाक्य बनवताना रचना आय, एम, verb plus ing and rest of the sentence.
He is verb plus ing and rest of the sentence. She is verb plus ing and rest of the sentence. It is verb plus ing and rest of the sentence. We are verb plus ing and rest of the sentence. You are verb plus ing and rest of the sentence. They are verb plus ing and rest of the sentence. For negative sentences in the present continuous tense, the structure is प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये नकारात्मक वाक्य बनवताना रचना. I am not verb plus ing and rest of the sentence. He is not verb plus ing and rest of the sentence. She is not verb plus ing and rest of the sentence. It is not verb plus ing and rest of the sentence. We are not verb plus ing and rest of the sentence. You are not verb plus ing and rest of the sentence. They are not verb plus ing and rest of the sentence. For interrogative sentences or questions in the present continuous tense, the structure is present continuous tense मध्ये प्रश्नार्थक वाक्य बनवताना रचना. Am I verb plus ing and rest of the sentence. Is he verb plus ing and rest of the sentence. Is she verb plus ing and rest of the sentence. Is it verb plus ing and rest of the sentence. Are we verb plus ing and rest of the sentence. Are you verb plus ing and rest of the sentence. Are they verb plus ing and rest of the sentence. For negative questions in the present continuous tense, the structure is present continuous tense मध्ये नकारात्मक प्रश्न बनवताना रचना. Contracted and uncontracted negative questions have different word order. Negative questions म्हणजे नकारात्मक प्रश्नांची रचना संक्षिप्त आणि पूर्णरूप ह्या प्रकाराप्रमाणे वेगळी असते. Uncontracted negative questions are usually used in a formal style. Uncontracted negative questions औपचारिक लिखाणात वापरले जातात. Contracted म्हणजे संक्षिप्त रूप. Amn't or aren't I verb plus ing and rest of the sentence. That is amn apostrophe t किंवा aren apostrophe t आणि मग I आणि verb plus ing. Isn't isn apostrophe t he verb plus ing and rest of the sentence. Isn't she verb plus ing and rest of the sentence. Isn't it verb plus ing and rest of the sentence. Aren't you aren apostrophe t you verb plus ing and rest of the sentence. Aren't we verb plus ing and rest of the sentence. Aren't they verb plus ing and rest of the sentence. Uncontracted म्हणजे पूर्ण रूपात am I not verb plus ing and rest of the sentence. Is he not verb plus ing and rest of the sentence. Is she not verb plus ing and rest of the sentence. Is it not verb plus ing and rest of the sentence. Are we not verb plus ing and rest of the sentence. Are you not verb plus ing and rest of the sentence. Are they not verb plus ing and rest of the sentence. Hope this is helpful. Thanks for listening. Please continue practicing. Bye for now.